काहीच हरकत नाही, तू परमिशन काढ, मग आपण व्यवस्थित प्लॅनिंग करूया सगळं. तसंही आपल्याला एक स्टडी टूर काढायचीच होती कॉलेजतर्फे, ती काढून टाकूया. कमळीला तर आबा गेल्याचं काय बी माहिती नसणार. तिला चुकून जरी कळलं असतं तर ती हे समुद्र सोडून परत आली असती. कमळी तर हिथं चांगलीच रमली. तिचं शिक्षण बी व्यवस्थित चालू आहे असं दिसतंय. बंड्यानं अंधऋषीनं तिला आबांच्या बद्दल काय बी सांगितलं नाही, ते बी बरंच झालं. आता मी बी तिला काय बी सांगणार नाही. खरं आता मी माझ्या कमळीला भेटणार, तिला मिठीत घेणार. म्या गौरी, हे तू काय करायला निघालीस? समोर बघ, कमळी किती खुश आहे ते बघ. मग आता तिला जाऊन काय सांगणार आहेस तू? तू जेव्हा तिच्या समोर जाशील तेव्हा तिचा पहिलाच प्रश्न असेल, आबा कुठं आहेत? तुला जमणार आहे तिच्या संग खोटं बोलायला? अरे तिला जर आबांबद्दल कळलं तर, तिला तुझ्याबद्दल कळलं तर तिचं शिक्षण काय होईल त्याचं? नाही नाही, बरं झालं की ती हितच आहे. बाई ग, ही पोरगी बी हितच आहे. आता मी जर का कमळीला जाऊन भेटायचं म्हटलं तर ही नक्कीच त्या कामिलीला जाऊन समज सांगल. नाही नाही, आता मला ही तर कमळीला भेटून चालणार नाही. कमळे कमळी, कमळे, अगं जरा हळू चल की ग, आम्ही बी आहोत तुझ्या बरोबर. अगं थांब कमळी. निंगी, अगं तिला राजन काकांशी बोलायचं ट्रिप बद्दल, म्हणून घाई झाली. थांब. अरे हा, चल शंभू. हे शंभू, अरे तू त्या नोट्स देणार होता ना मला? हा हा, देतो. फक्त तुझं झालं की मलाच दे. चालते चालते. हे दादा, जरा यांची चप्पल शिवून द्या ना, आणि जरा डबल टाका मारा, सारखी धडपडत असते. भाऊ, पोरगी धडपडली म्हणजे हिच्या पायात लक्ष्मीच असणार बघा. अरे ऋषी सरांना कमळे तिकडे काय करायल्यात? चल शंभू, जाऊन बघूया. नको, इकडेच थांबूया. अरे असं काय करतोय? हे तुमचं काय चाललंय? इकडे या की. अरे ती बघ, कमळे बी बोलवायली. चल आता, चल. ताई, चप्पल. वा काका, एक नंबर चप्पल शिवून दिली बघा, नाद्याबाद. अरे शंभू, तू कधी आलास? शंभू, तू ओळखतोस काकासनी? हा हो, ते मागच्या आठवड्यात माझ्याकडे चप्पल शिवायला आला होता. बर, किती रुपये झाले काका? काय नाही काय नाही. अहो, तुम्ही मला माझ्या पोरासारखे आहात ना, तुमच्याकडून कसं पैसा घेणार? काका, अहो, आमच्या वयाची मुलं रोज येतील तुमच्याकडे, मग तुम्ही कोणाकडनंच पैसे घेणार नाही का? आणि आपल्या कष्टाचं पैसे घ्यायला कधीच लाजायचं नाही. घ्या अगं राहू दे बाळा. काका, घ्या. चला निघायला पाहिजे. निंगे, आजी आजोबांच्या औषधांची वेळ झाली. सर, शंभू, येतो आम्ही. येस येस, बाय बाय. बाय. बाय सर. शंभू चल रे, ते पुस्तक गाडी ते मजा देतो. हे कमळे, हे बाळा.
राजसराव बघा की कमळी उठायला झाली या. कमळे हे काय झालं? कमळे उठ उठ राजा. काय झालं तुला? उठ की कमळे. मला या बायकांपासून कमळीला लांबच ठेवायचं होतं. खरं ती स्वतःच इकडं आली है ना. पडली अशी. तू काय केलं? कसली आई हाय मी. स्वतःच्याच पोरीला असं मारलं. आई तुळजाई काय ग झालं हे. ये बाळा ये या बाजूला. मी बघते. फ्यूज म्हणजे यासनी कळलं वाटतं का कमळे आमचीच पोरगी आहे. असं नसतं तर मग यांनी एवढं काळजीनं तिला आत नेलं नसतं. वय वय यासने समजलंय का कमळी यांचीच पोरगी आहे ते. म्हणजे माझी कमळी माझी पोर तिच्या हक्काच्या घरात आली. आई तुळजाई अगं तुझीच कृपा आहे. चला आता इतक्या वर्षाने कवळीना कमळी तिच्या हक्काच्या माणसात तरी आली. अरे देवा खरं कमळी ही तर सुरक्षित असेल ना व.